कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रथमच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेत आणि वडिलांच्या या ठिकाणी समाधीस्थळी त्यांनी या ठिकाणी दर्शन घेतले। आपल्यासोबत त्यांच्या आई आहेत। आई, काय सांगाल? आकाश भाऊ प्रथमच या ठिकाणी समाधीस्थळी आले, दर्शन घेतले, आनंदाचंही वातावरण आहे, मात्र भावनिक आहे तेवढंच। हो, आज खरंच भाऊसाहेब पाहिजे होते। भाऊसाहेबांनी जे 50 वर्ष काम केलं ते सगळं पूर्ण विरोधी पक्षात केलं। ज्या वेळेला नेमकी आपली सत्ता आली, अटलजींचं राज्य आलं वगैरे, तेव्हा भाऊसाहेब नेमके इलेक्शन आपण हरलो होतो, त्यामुळे तेव्हा त्यांना काम करायची संधी मिळाली नाही। पण 50ही वर्ष त्यांनी पक्षासाठी सगळ्यात चांगलं जे होईल ते केलं। 100%चा नारा दिला, 100% भाजपवर रुजवली, पूर्ण महाराष्ट्राचे दौरे केले पक्षाध्यक्ष असताना, पणन महासंघाचंही काम केलं, खासदार म्हणूनही केलं, विरोधी पक्षनेते म्हणूनही केलं। परंतु मंत्रिपदाची संधी त्यांना अगदी सगळ्यात शेवटी मिळाली आणि त्याच्यातही त्यांनी जेवढं करता येईल तेवढं केलंच। आता आकाशचं काम 5 वर्ष आधी त्यांनी ग्राउंड लेवलवर काम केलं, त्याच्या आधी संघाचेही 2 जे काय वर्ग असतात ते केले। आता तो संघाच्या याच्यातून, भाऊसाहेबांच्या पठडीतून सगळा तयार झाला आहे। 10 वर्ष झाले आमदार आहे, खामगावचा विकास सगळे लोक बघत आहे। रस्ते, वीज, जे काय असेल नसेल ते सगळे कामं तो चांगलं सक्षमपणे करतोय आणि आता तो मंत्री म्हणजे दिलं पक्षाने त्याला मंत्रीपद, तो त्याचं काम सक्षमपणे करेल, चांगलं करेल, हा मला विश्वास आहे आई म्हणून आणि मला खूप अभिमान आहे त्याचा। जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मुलांनी काय केलं पाहिजे जिल्ह्यासाठी? मला अगदी जिल्ह्याचे सगळेच प्रश्न माहीत नाही, कारण मी आता 6 वर्षापासून फार लक्ष घालत नाही, पण जे काय चांगलं असेल ते तो नक्की करेल। या आनंदाच्या क्षणी भाऊसाहेब पाहिजे होते असं वाटतं? नक्कीच, बिलकुल, खरंच भाऊसाहेब पाहिजे होते। आज खूप म्हणजे अगदी मनापासून वाटते। तो निवडून आल्या दिवसापासून माझं एकच सुरू आहे की भाऊसाहेब पाहिजे होते, आज खरंच पाहिजे होते। त्यांच्याशिवाय ह्या आनंदाला म्हणजे त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नसता। आणि आमचं तर बरं सांगूच नका काही, आम्ही सगळेजण आनंदात आहे, दिवाळी करतोय, दुसऱ्यांदा झाली, तिसऱ्यांदाही होते आहे। पण भाऊसाहेब आज खरंच पाहिजे होते, म्हणजे ते नाही सांगू शकत आम्ही, ते शब्दात वर्णनही नाही करू शकत, काय कमी आहे ती नाही सांगू शकत। ताई, काय सांगाल? तुम्ही आकाश भाऊच्या बहीण आहात, काय अपेक्षा आहे आकाश भाऊ म्हणजे जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे मंत्री झाले तर? दादा म्हणजे मी सांगणं एक तर मी लहान पडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्यासाठी जे योग्य आहे देवेंद्र दादांच्या नेतृत्वाखाली दादा सगळं सक्षमपणे पार पाडते आणि सगळे प्रश्न आता हळूहळू खामगाव 10 वर्ष आधीचं आणि 10 वर्षानंतरचं हे जे खामगावला नेहमी राहतात, लहानपणापासून ज्यांनी खामगाव बघितलंय, तर ते नक्कीच सांगू शकतात की दादा प्रत्येकच खात्यामध्ये म्हणा किंवा प्रत्येक विषयामध्ये दादांचं लक्ष असतं, प्रत्येक गोष्टीचाच विकास होतो आहे आणि जिल्ह्याचाही तसाच त्याचप्रमाणे विकास होईल दादांच्या नेतृत्वाखाली। तुमच्या कुटुंबात सध्या किती आनंदाचं वातावरण आहे, कारण की आकाश भाऊ मंत्री झाले? खूप खरं सांगायचं तर सगळ्यात शेवटी मी आली आहे आज, कारण मी पुण्याला असते आणि मी नागपूरला त्या दिवशी नाही पोहोचू शकली शपथविधीच्या दिवशी, त्यामुळे तो आनंद 8 दिवसाचा सामावून ठेवलेला आजच आम्ही सगळेजण अनुभवतोय। सोबत होतो त्या दिवशी। हो, पण आईने आधी फक्त रडलो, मग एकमेकींशी बोललो, कारण भाऊसाहेब पाहिजे होते हे तर आहेच, पण आमचा आनंद आम्ही खरंच शब्दात नाही सांगू शकत, कारण त्या दिवशी आम्ही नाही पोहोचू शकलो, आम्ही दोघी नाही पोहोचू शकलो, पण आई नंतर पोहोचली दुसऱ्या दिवशी, पण मी नाही जाऊ शकली। मी आजच आली खामगावला आणि आजच पहिल्यांदा भाऊंना भेटते मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, त्यामुळे तो आनंद वेगळ्याच उंचीवर आहे। पहिले निवडून आले म्हणून वेगळ्या उंचीवर होता, आज मंत्री झालेत म्हणून वेगळ्या उंचीवर, आणि खूप अनपेक्षित होतं, म्हणजे अतिशय अनपेक्षित होतं की भाऊंना कॅबिनेट मंत्रिपद भेटणार आहे, कोणाच्या ध्यानीमनी नसताना भेटलंय, त्यामुळे हा आनंद वर्णन करूच नाही शकत आपण। नक्कीच, जेवढा आनंद या फुंडकर कुटुंबाला आहे तेवढं भावनिक वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे। त्याचं कारण असं आहे की आकाश फुंडकर हे मंत्री झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या या ठिकाणी समाधीस्थळी आले आणि या ठिकाणी नतमस्तक झाले, भाऊकही झाले। कॅमेरामन धीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।